नमस्कार. फॉरेन एज्युकेशन ही गेल्या काही वर्षांमध्ये मुलांना अतिशय जास्त प्रमाणामध्ये अट्रॅक्ट करणारी गोष्ट आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी हे फॉरेन एज्युकेशनसाठी जात असतात. अशी काय गोष्ट आहे की जी मुलांना अट्रॅक्ट करत असते? तिथे अशा काय गोष्टी आहेत की जिथे मुलांना तिथे गेल्यानंतर खूप सारे बेनिफिट्स वाटत असतात? या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत जी एज्युकेशन या संस्थेच्या ठाण्याच्या डायरेक्टर प्रियल गाला. प्रियल मॅडम, सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार सर. नमस्कार. जीबीच्या वतीने आगामी 6 तारखेला म्हणजे 6 सप्टेंबरला टिपटॉप हॉटेल टिपटॉप प्लाझा येथे एका एज्युकेशन फेअरचं आयोजन करण्यात आलं आहे आणि जवळपास देश विदेशातल्या अनेक युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येणार आहेत आणि विद्यार्थ्यांना फॉरेन एज्युकेशनचं महत्त्व, त्या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकता, या सगळ्या संदर्भातलं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. आज आपण फॉरेन एज्युकेशन, मुलं एवढे अट्रॅक्ट का होत आहेत, काय अशा फॅसिलिटीज आहेत की याच्यामुळे विद्यार्थ्यांना याचं खूप मोठ्या प्रमाणात अट्रॅक्शन आहे, या सगळ्या संदर्भात प्रियल गाला यांच्याशी बातचीत करणार आहोत. मॅडम, सर्वप्रथम तुमचं ठाणे वर्तमानमध्ये हार्दिक स्वागत, द नितीन बोरसे शोमध्ये हार्दिक स्वागत. मुलांमध्ये प्रचंड क्रेज आहे फॉरेन एज्युकेशनची. माझ्या मते ती आधीपासूनच होती, आता वाढली आहे की आणखी वाढत जाणार आहे? काय चित्र आहे सध्याचं? सगळ्यात पहिले नमस्कार. आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली तुम्ही, तुमच्याबरोबर आमचं मंतव्य सांगण्यासाठी. थोडा सारांशमध्ये तुम्हाला जीबी एज्युकेशन हे आम्ही काय करतो याची माहिती देते. गेल्या 25 वर्षापासून आपण मुलांना परदेशी पाठवतोय. राईट फ्रॉम त्यांच्या ऍप्लिकेशन पासून असून दे, स्कॉलरशिप्स असून दे, किंवा मग त्यांना व्हिसा असिस्टंट असून दे, बँक लोन हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण की युनिव्हर्सिटीची फीस त्याप्रमाणे त्यांना करावी लागते. लिव्हिंग कॉस्ट, त्याच्या सगळ्यासाठी आम्ही त्यांना हेल्प करतो. एज्युकेशन लोनसाठी असिस्ट करतो त्यांना, अकोमोडेशनसाठी, व्हिसा, फॉरेक्स, फायनान्शियल. सो इट्स अ वन स्टेप सोल्युशन फॉर स्टुडंट्स हु आर लुकिंग फॉर अ स्टडी अब्रॉड डेस्टिनेशन. राईट फ्रॉम ए टू झेड तुम्ही असं त्याला सारांशमध्ये घेऊ शकतात सर. आणि 25 वर्षापासून आपण हे ट्रेंड बघतोय. जसं तुम्ही सांगितलं सर की पहिले एक वेगळा एरा होता. एव्हरीवेअर आपल्याला जिओ पॉलिटिकल आपण बघतोय, पण डेफिनेटली एव्हरी कंट्री हॅज इट्स ओन USP. कुठल्या कंट्रीमध्ये कुठला हा सब्जेक्ट स्पेशलायझेशन, कुठली युनिव्हर्सिटी असेल, 100, 200, 150 वर्षाची युनिव्हर्सिटीची लेगसी आहे. सो मुलांना तो इन्फ्रास्ट्रक्चर फील करायला भेटतो. ते टेक्नॉलॉजीज बरोबर ते ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीला ते हायर करून स्वतःवर हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेतात मुलं. राईट. इतर परदेशीच्या मुलांबरोबर इंटरॅक्ट करून त्यांना तो डायव्हर्सिटी कल्चर भेटतो. सो दे हॅव एन इंटरॅक्शन. त्या कम्फर्ट झोन मधून मुलं निघतात. आपल्या स्वतःहून स्वतःचं काम करणं गरजेचं. पार्ट टाइम जॉबची अपॉर्च्युनिटी हर कंट्रीमध्ये असतं. प्रत्येक कंट्री, हो, हर कंट्रीचं वेगवेगळं पार्ट टाइम जॉबचे ऑप्शन असतात ऍज पर देअर लीगल लॉ, पण डेफिनेटली मुलांना मिळतो. आणि त्याच्यानंतरही तुमचं ग्रॅज्युएशन झालं कुठल्या कंट्रीमध्ये 1 वर्षाचं मास्टर्स आहे, कुठल्या कंट्रीमध्ये 2 वर्षाचं मास्टर आहे, त्याच्यानंतर त्या युनिव्हर्सिटी किंवा त्या कंट्रीप्रमाणे तुम्हाला त्याचं स्टे बॅक भेटतो. सो यू हॅव एन अपॉर्च्युनिटी की तुम्ही तुमचे विंग्सला अजून एक मोठी छलांग द्या आणि तुम्ही त्या नेटवर्कला प्रॉपर युटिलाइज करा आणि यू कॅन गेट इन टू अ सक्सेसफुल करिअर्स. सो आय हॅव सीन लॉट ऑफ स्टुडंट्स जे 25 वर्षापासून आमच्या गायडन्स गेले आणि त्यांच्या फ्युचरमध्ये त्यांनी खूप सक्सेस अचीव्ह केलेली आहे सर. ओके. तर जीबी एज्युकेशन ही ठाण्यामध्ये साधारणपणे 2000 सालापासून सुरू झालेली संस्था आहे आणि आतापर्यंत अक्षरशः हजारो विद्यार्थी त्यांनी एज्युकेशनसाठी परदेशामध्ये पाठवलेले आहेत. का बरं मुलांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये याचं आकर्षण निर्माण होत आहे? सर, जसं मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की त्यांना एक ऍडव्हान्स सब्जेक्ट्स शिकायची एक तक भेटते इव्हेंच्युअली. असं नाही की भारतात नाही, डेफिनेटली भारतात पण आपल्याकडे असंख्य ऑपॉर्च्युनिटीज आहे. पण त्यांना जर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं हँड ऑन एक्सपिरियन्स घ्यायचंय तर मुलं ते पण शिकून खूप मुलं परत ती नॉलेज घेऊन आपल्या भारतामध्ये पण येतात आहे आणि त्याला इकडे इम्प्लिमेंट करतात आहे. सो बेसिकली ते अपडेशन ऑफ नॉलेज आहे जे त्यांना त्यांच्या रेझ्युमेवर हेल्प करतो. वेदर ते ग्लोबल मार्केटमध्ये राहायचंय त्यांना किंवा आपल्या होम कंट्रीमध्ये परत येऊन इकडे इम्प्लिमेंट करायचं इन टर्म्स ऑफ बिझनेस असून दे किंवा MNCs आणि कॉर्पोरेट कंपनीज आपल्या इंडियामध्ये आहेत तिकडे. सो तो ओव्हरऑल डेव्हलपमेंट मुलाचं होतं. म्हणून मुलं ते एक ओव्हरसीज एक्सपिरियन्स घेणं त्यांना असं वाटतं की दॅट विल हेल्प देम अक्रॉस टू ओव्हरऑल त्यांचा एक ग्रोथ परफॉर्मन्ससाठी.
आम्ही ना असं नेहमी बघत असतो की जनरली आम्ही ज्यावेळेस असं काहीतरी याच्यात येत होतो, ॲडमिशनच्या प्रोसेस विद्यार्थी दशेत असताना ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस आम्हाला ना असं वाटायचं की परदेशी शिकायला जायचं म्हणजे इंग्लंडमध्ये जायचं, अमेरिकेमध्ये जायचं किंवा अशा अशा एखाद्या देशामध्ये जायचं. करेक्ट. पण आता आम्ही तुमचं ज्यावेळेस हे सगळं बघतो त्यावेळेस एवढे देश आहेत, एवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत, हे एवढ्या वेगवेगळ्या देशांमध्ये आता मुलं जायला लागले. काय सांगाल, कुठे किती देशांमध्ये जातात मुलं? सर आपण ऑलमोस्ट त्यांना एक 25 ते 30 कंट्रीजमध्ये आपण असेस करतो. जसं तुम्ही सांगितलं करेक्ट, पहिले US, कॅनडा, UK हे आपण मुलं जातच होते, एवढ्या वर्षापासून जातात ते एजेस पासून. पण आता ऑलमोस्ट युरोप मार्केट पण खूप स्ट्रॉंग झालंय. जसं तुम्ही बघा, जर्मनी असून दे, स्वीडन असून दे, नेदरलँड असून दे, फ्रान्स आहे, इटली, माल्टा आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड पण खूपच चांगले डेस्टिनेशन आहे मुलांना. बऱ्याच चांगल्या रँक युनिव्हर्सिटीज आहेत. जसं तुम्हाला QS रँकिंगमध्ये आहे, टाइम्स गार्डन रँकिंग आहे. त्याप्रमाणे चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटीज तुम्हाला न्यूझीलंडला भेटतात, ऑस्ट्रेलियाला भेटतात आणि युरोपमध्ये पण खूप प्रचंड चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत सर. या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त डिमांड आता सध्या कुठल्या देशाला आहे? सर हे डायव्हर्सिफाईड आहे, म्हणजे अगेन सब्जेक्ट वाईज मुलांचं प्रीच असतं राईट. कुठला मुलगा एक आर्किटेक्चरमध्ये आहे, कुठला मुला एक स्पेशलायझेशन. बरेच मुलं आता AI, मशीन लर्निंग ते आपला एकदा न्यू एरा झालाय करेक्ट. डेटा सायन्स असून दे, लॉट ऑफ स्टुडंट्स आहे जे क्लाउड कम्प्युटिंगमध्ये जातात, प्रोडक्ट डिझाईनमध्ये जातात. सो डायव्हर्सिफाईड सब्जेक्ट आहे, काय सायकॉलॉजी आहे, सो डेफिनेटली त्यांच्या सब्जेक्ट स्पेशलायझेशन आणि त्यांचं त्याच्यात काय रीच आहे, ती युनिव्हर्सिटी त्या पर्टिक्युलर प्रोग्रामसाठी किती चांगली आहे, त्याप्रमाणे आपण त्यांना गाईड करून स्टुडंट त्या कंट्रीला डिसाईड करतात आणि त्या युनिव्हर्सिटीला डिसाईड करतात सर. मला सांगा की कुठल्या साधारणपणे शिक्षणासाठी हल्ली मुलं बाहेर जात आहेत जास्त करून? सर माझा जो 25 वर्षाचा अनुभव आहे त्याच्यात मेजरली पहिले जास्त मुलं मास्टर्सलाच जायचे इव्हेंच्युअली, कारण की तो 1 किंवा 2 वर्षाचा आपला खर्च असतो करेक्ट. पण आता हा ट्रेंड बघितलाय की बरेच मुलं इव्हन अंडरग्रॅड साठी पण विचार करतात आहे. म्हणजे 12वी नंतर ते स्वतःचं बॅचलर्स त्या परदेशी युनिव्हर्सिटीमध्ये करून मग ते गेट इन टू द जॉब मार्केट अक्रॉस लाईक. हे पण आता आम्ही हा ट्रेंड बघितलेला आहे सर. कुठल्या तरी साधारणपणे आम्ही आता खूप साऱ्या जाहिराती MBBS साठी बघत असतो. करेक्ट सर. त्यानंतर खूप साऱ्या जाहिराती या इंजिनिअरिंग साठी बघत असतो. कुठले असे सब्जेक्ट आहेत की जिथे मुलांना परदेशी जाऊन शिकायचं आहे आणि तिथे का बरं? सर जसं आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते, बरेच मुलं नॉर्मली इंजिनिअरिंगने तर हा एकदम कॉमन सब्जेक्ट झालाय करेक्ट सर. आर्किटेक्चर असून दे, बरेच मुलं लॉ साठी पण जातात सर. इव्हन लॉट ऑफ स्टुडंट्स गो फॉर ॲस्ट्रोफिजिक्स अक्रॉस लाईक. ओके. सो त्यांना इंटरेस्ट आहे की फिजिक्समध्येच मला माझं करिअर पुढे करायचं, दे प्लॅन द बॅचलर्स इन ॲस्ट्रोफिजिक्स. माझ्याकडे मुलं आहेत जे बॅचलर्स इन इक्वाइन स्टडीज साठी पण गेले. इक्वाइन स्टडीज इज अ सायकॉलॉजी ऑफ अ अंडरस्टँडिंग हॉर्स सायकॉलॉजी. सो दॅट काइंड ऑफ प्रोग्राम्स आहे. अँथ्रोपॉलॉजी आहे, आर्किओलॉजी आहे सर. सो वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी मुलांचं हा डायव्हर्सिफाईड आता बघितलेला आहे. फक्त इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी याच्यापर्यंत तो सीमित नाही राहिलेला आहे. पण देअर हॅज बीन अ डायव्हर्सिटी ऑफ कोर्स सिलेक्शन अँड सब्जेक्ट. डिझायनिंग सारख्या प्रोग्रामला पण मुलं जातात. साधारणपणे ना काय खर्च असतो याचा सगळे, कारण आपण बघतोय की जसं याच्यासाठी डिमांड वाढत चाललंय तसं आम्ही अनेक बँकांच्या एज्युकेशन लोनच्या सुद्धा जाहिराती खूप मोठ्या प्रमाणात बघतो आहे. तर काय साधारणपणे खर्च असतो इंडियन मार्केटशी जर का आपण तुलना केली तर याचा खर्च काय असतो साधारणपणे? सर आता याच्यात कसं आहे, तुम्ही कुठल्या कोर्सला जातात आहे, कुठल्या कंट्रीमध्ये जातात ते महत्वाचं आहे. आता आपण ऍव्हरेज जर बघितलं एका वर्षाचं मास्टर्स, तुम्हाला जर एक्झाम्पल देते, समजा आयर्लंडमध्ये सगळे मास्टर्स एका वर्षाचे आहे. हो. आता ह्याच्यात पण युनिव्हर्सिटी वाईज युनिव्हर्सिटी त्यांची ट्युशन फी रेंज करते. सर मी अंदाजे बघितला की 20 ते 30 लाखाचा एक रेंज पकडू आपण स्पेसिफिक नका बनवू, आपण रेंज, एव्हरी युनिव्हर्सिटी हॅज अ डिफरंट फी रेंज काय. सो त्यामुळे 20 ते 30 लाखाचं त्यांचं 1 इयर मास्टर्स आहे. आणि याच्यात डेफिनेटली युनिव्हर्सिटीज त्यांना चांगल्यापैकी स्कॉलरशिप्स पण देतात. तुम्ही अकॅडमिकली याला वेल वर्स्ड आहात तर स्टुडंट्स इव्हन गेट अ 2000, 4000. गेल्याच वर्षी माझ्या एका मुलाला 11,000 युरोची स्कॉलरशिप भेटलेली. सो डिपेंडिंग तर त्याप्रमाणे पण आपण 20 ते 30 लाख या आयर्लंड सारख्या युनिव्हर्सिटीज मध्ये आपण करू शकतो. सो डिपेंडिंग. आता दुसरा मुलगा समजा न्यूझीलंडला जातोय तर न्यूझीलंडचा मास्टर्स एका वर्षाचे पण असतात, 15 महिन्याचे पण असतात आणि 24 महिन्याचे पण असतात. आणि त्याच्यानंतर त्यांना 3 वर्षाचा स्टे बॅक मिळतो त्या कंट्रीमध्ये. सो रेंज युनिव्हर्सिटी वाईज पण आपण अंदाजे तो 15, 20, 25 लाखाचा ब्रॅकेट पकडूनच चालतोय सर. राईट. काय जर का सपोज तुमच्याकडे एखादा विद्यार्थी आला, त्यांनी कोर्स केला तर त्याच्या रेझ्युमे मध्ये कशा प्रकारचा फरक पडतो आणि
त्याला नोकऱ्यांचं काय, म्हणजे अल्टिमेटली हा सगळा विषय येतो नोकरी परीक्षेपासून Correct, येऊन sir. उभा राहतो. करेक्ट सर. त्याचं भवितव्य काय असतं पुढचं? सर कसं असतं म्हणजे जेव्हा स्टुडंट एक विचार करतो की मला परदेश शिक्षणाचा पहिला कोल मोराल जो मुलाचा असायचा तो शिक्षणाचा असायला पाहिजे बरोबर. आणि तो नॉलेज त्यांच्या रेझ्युमेला यायला पाहिजे हम्म. आणि तेच त्याला पुढे फ्युचरला त्याचं ग्रोथसाठी हेल्प करणार. करेक्ट. त्याच्यात जर त्यांनी चांगल्यापैकी ग्रेड्स अचीव्ह केले, ओव्हरसीज गेला की काय सर खूप तुम्हाला महत्वाचं आहे तिकडे रेकमेंडेशन्स खूप चालतात इन टर्म्स ऑफ युअर अकॅडमिकली रेकमेंड. तर तुम्ही फॅकल्टीज बरोबर किती रॅपो बिल्ड करतात, तुमचं पर्सनलाइज किती अंडरस्टँडिंग आहे, थरली तुम्ही खूप स्टुडियस असायला पाहिजे. यू शुड हॅव दॅट गुड वेवलँड अँड जीपीए तो मेंटेन करायला पाहिजे तुम्हाला. त्याच्याबरोबर युनिव्हर्सिटीज तुम्हाला करिअर फेज तिकडे ते लोक गाईड करतात, त्यांच्याकडे असेसमेंट फेज होतात, जॉब फेज ते होतात, जिकडे कंपनीज येतात. तर तुम्हाला तो एक नेटवर्क स्वतःला बनवावा लागतो. युनिव्हर्सिटीज डेफिनेटली तुम्हाला हेल्प करतात बिकॉज तिकडच्या कंट्रीमध्ये त्यांचं रेझ्युमेचं पॅटर्न वेगळं असेल ॲज पर द इंडियन मार्केट. करेक्ट. सो डेफिनेटली द युनिव्हर्सिटीज हॅव देअर ओन सेल वेअर दे विल असिस्ट यू की हाऊ टू मेक युअर रेझ्युमे स्ट्रॉंग, हाऊ टू मेक अ लिंक्डइन स्ट्रॉंग इन टर्म्स ऑफ देअर कंट्री इव्हेंच्युअली. आणि त्यांच्याकडे जॉब फेअर्स पण होतात, कंपनीजला ते बोलवतात. सो डेफिनेटली आय ऑलवेज गाईड स्टुडंट की तुम्हाला डे 1 पासून तुम्ही एंटर झालात, थोडं सेटल व्हा and have a continuous process of updating yourself and getting a connection. So that will lend you in the end with a good job across life. बरोबर. So recommendation. जर मला तुमचा चेहरा माहिती असेल तर मी तुम्हाला रेकमेंड करू शकेन. सर लाईक सो यू हॅव टू हॅव दॅट PR, यू हॅव टू हॅव दॅट कनेक्शन्स, दॅट इज मोर इम्पॉर्टंट सर. हे तुम्ही शिकवता की हे इथं युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलं जातं सगळं? सर युनिव्हर्सिटी पण सांगते आणि आम्ही नेहमी आमच्या स्टुडंट्सला हे गाईड करतो की हे करणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली बरोबर आहे. जस्ट त्या कनेक्शन मध्ये लास्ट सॅटर्डेलाच आमचं एक प्री डिपार्चर होतं. आपण इकडे ऋषभजीत मध्ये जयमंगल हॉलमध्ये ठेवलं ठाण्यामध्ये, जे मुलं या सप्टेंबरला आपले चाललंय त्याच्यात ते सांगणं गरजेचं आहे की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी खूप हेल्प करतात तुम्हाला. राईट फ्रॉम आम्ही त्याच्यात तुम्हाला काय घेऊन जायचंय पासून कसं करायचंय, कसं राहायचंय तिकडे, कसं तुम्हाला रजिस्ट्रेशन, बिकॉज देअर एव्हरीथिंग गोज इन अ व्हेरी डिफरंट सिस्टमॅटिक मॅनर. यू कॅनॉट एक्सेप्ट की मला स्वतःहून कोण विचारेल, तुम्हाला अप्रोच करावा लागेल. करेक्ट सर. बरोबर. सो इफ यू डोंट स्पीक दे इज अंडरस्टूड की तुम्हाला सगळं येते. जर नाही आलं तर दे आर वेलकमिंग यू. तुम्ही विचारा एकदा नाही दोनदा. द फॅकल्टीज आर व्हेरी हेल्पफुल, बट यू नीड टू पुट अ स्टेप अहेड सर. आपणच म्हणजे थोडंसं अग्रेसिव्हली पुढे जाणं, थोडंसं आपलं स्ट्रॉंग एक, म्हणूनच मुलांची एक आयडेंटिटी पूर्ण चेंज होतात. ते तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये पडतात आणि स्विमिंग नसेल येत तर तुम्हाला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर तुम्ही त्याचा जीवनाचा प्रयत्न करणार. करेक्ट सर. सो इट इज सेम वे दॅट यू हॅव टू अप्रोच अँड डेफिनेटली अपॉर्च्युनिटीज आर देअर. पण परदेशात जायचं शिकायला म्हणजे मग पर्सेंटेजचे काहीतरी क्रायटेरिया वगैरे पण असतील. हो सर. काय क्रायटेरिया असतात सर? युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी असे कंट्री वाईज. सो डेफिनेटली एव्हरी युनिव्हर्सिटीचं स्वतःचा क्रायटेरिया असेल. समजा आता आपल्या इकडे इंडियन सिस्टममध्ये 4 CGPA मध्ये आपण देतो, 7 मध्ये पण देतो, 10 पैकी पण देतो आणि पर्सेंटेज मध्ये पण देतो. सो डेफिनेटली अगर 10 CGPA मधून माझा 8 पॉइंटर्स अँड अबाव आहे ते XYZ क्रायटेरिया आहे, 7 पॉइंटर्स अँड अबाव आहे तो XYZ. सो एव्हरी क्रायटेरियावर आपण त्याप्रमाणे त्यांना शॉर्टलिस्टिंग देतो आणि युनिव्हर्सिटी पण त्याचप्रमाणे तुम्हाला ऍडमिट्स देतील. क्या बात आहे. मला सांगा, ज्यावेळेस तुमच्याकडे एखादा विद्यार्थी येतो तर तुम्ही त्याचं काउन्सिलिंग कशा पद्धतीने करता की तो आता आपल्या भारतीय मुलं हे बऱ्यापैकी त्यांना खूप लवकर होम सिकनेस वगैरे येतो, त्यांना खूप सारे म्हणजे गेलेले नसतात मुलं जनरली कधी बाहेर. करेक्ट. तर तुम्ही काउन्सिलिंग त्यांचं कशा पद्धतीने करत असता? हे जे तुम्ही बोललात ना ह्याचं बेसिकली एक ओव्हरव्ह्यू आम्ही लास्ट जेव्हा तुम्हाला बोललो प्री डिपार्चर मध्ये देतो. लाईक स्टार्टिंग मध्ये तर पहिले प्रोसेस झाला, त्याच्यानंतर होम सिकनेस हे सगळ्या मुलांचा एक फेज आहे. बरोबर. आणि तो होतो मुलांना 1-1.5 महिना बाय द टाइम तुम्ही तिथे जाणार तिकडे सेटल होणार. बिकॉज नवी कंट्री आहे, सगळं स्वतःहून करायचंय, जेवण स्वतःहून बनवायचंय, स्वतःचं लॉन्ड्री स्वतःहून करायचंय. राईट. सो ते एक बेसिक कोर्स जे आपण रेडीली आपल्याला अवेलेबल मिळतात मुलांना, ते त्यांना स्वतःला सगळं करावं लागतं. तुमचा एखादा माणूस असतो त्यांना जर असं काही लागलं त्यांना हेल्प करण्यासाठी? नाही सर, ते मुलांना स्वतःहूनच करावं लागतं. सो म्हणून त्यांना तो अभ्यासाचा टाइम टेबल आणि पार्ट टाइम जॉबचा आणि स्वतःचं डेली रुटीन ह्याला सेट करावं. म्हणून मुलं खूप इंडिपेंडंट होतात. ज्याचा पुढे त्यांना भविष्यातून फायदा होत आहे. बरोबर आहे. मला एक सांगा की मी ठरवलं की आता मला शिकायला परदेशात जायचं आहे आणि पण आता दुनियाभरच्या युनिव्हर्सिटीज असतात, मग त्याचं आम्ही शॉर्टलिस्टिंग कसं करायचं, त्यात पण तुम्ही हेल्प करत असता का? त्याचप्रमाणे आता समजा कुठल्या मुलांनी सांगितलं मला की माझा हा कोर्स आहे XYZ आणि त्यांनी मला हे मला प्रिफर्ड कंट्रीज आहे. जर त्यांची कंट्री प्रिफर नसेल तरी पण आम्ही त्यांना 2-3 कंट्रीचे ऑप्शन्स देणार
आम्ही युनिव्हर्सिटीज त्यांना सेंड करतो, ते स्वतःचं होमवर्क करणार, स्वतःचं R&D करा, रिसर्च करा. आणि मी ऑलवेज रेकमेंड स्टुडंट की तुम्ही स्वतः पण बघायचं चालू करा. मी सांगितलं म्हणून करणं हे गरजेचं नाही, राईट? बिकॉज इट्स युअर करिअर. तुम्हाला 5 इयर्स, 10 इयर्स, 15 इयर्स तुम्हाला कसं स्वतःला करिअर ग्रोथ मध्ये बघायचंय, कुठे लँडअप करायचंय ते क्लिअर इन्साइट असणं खूप गरजेचं आहे, राईट? सो डेफिनेटली आपण त्यांना कंट्रीजचे ऑप्शन देणार, युनिव्हर्सिटीजचे ऑप्शन, देन दे विल लुक इन टू दॅट. त्याच्यात पण प्लस मायनस करून कुठली जर ऍडमिट्स मला समजा 5 युनिव्हर्सिटी मधून आले, त्याच्यातून सगळ्यात बेस्ट कुठली आहे, कन्सिडरिंग द पॅरामीटर्स ऑफ द कोर्स स्ट्रक्चर, द रँकिंग ऑफ द युनिव्हर्सिटी, फी स्ट्रक्चर, हे सगळे पॅरामीटर्स वर मग तो मुलगा एक कन्क्लूड करतो की आय विल गो टू दिस XYZ ड्रीम युनिव्हर्सिटी. अगदी अगदी बरोबर आहे. पण ना मॅडम, हे सगळं ज्यावेळेस होतं ना तयार, त्यावेळेस विषय येऊन राहतो पैशाविषयी. आर्थिक दृष्ट्या बऱ्याचदा पॅरेंट्सना नाही जमत, तर मग एज्युकेशन लोन हा एकमेव पर्याय राहिलेला असतो. आणि मग तिथपर्यंत कसं पोहोचायचं, त्यासाठी काय काय लागतं, याचं काही मार्गदर्शन तुमच्याकडनं होत असतं का? हो सर. आम्ही समजा कुठल्याही मुलाला कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून एक ऍडमिट आला, म्हणजे ऑफर लेटर आला, तरी आम्ही त्यांना बँकेच्या लोक जे आहे आपल्या बरोबर एवढ्या वर्षापासून त्यांच्याशी कनेक्ट करून देतो. मग त्यांच्या ऍज पर द फायनान्शियल कपॅसिटी ऑफ त्यांच्या पालकांची काय आहे, त्याप्रमाणे त्या कंट्रीला का त्या युनिव्हर्सिटीज त्याप्रमाणे त्यांची काय फायनान्शियल रिक्वायरमेंट आहे ते त्यांना गाईड करतात. त्याप्रमाणे मग त्यांचं लोन असू दे किंवा त्या नॅशनलाइज बँक असू दे किंवा प्रायव्हेट बँक्स असू दे, की ऍज पर दॅट आपण त्यांना लोनसाठी पण असेस करतो सर. एक्झॅक्टली. अनेकदा असं पण असतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये माहितीची कमतरता असते विद्यार्थ्यांना, की एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर तिथे काही स्कॉलरशिप्स देखील उपलब्ध असतात. त्या स्कॉलरशिप्सची माहिती त्यांना तिथे गेल्यावर होते की तुम्ही आधीपासून दिलेली असते? नाही सर. जेव्हा आपण युनिव्हर्सिटीज का शॉर्टलिस्ट करतो तर युनिव्हर्सिटीजचे मेल्स पण मुलांना कंटिन्युअसली येत असतात आणि आम्ही पण त्यांना कळवतो की या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला कधी कधी ऑटोमॅटिक स्कॉलरशिप मिळते किंवा या युनिव्हर्सिटीची ही डेडलाईन आहे, तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, त्याच्यात तुम्हाला तुमचं एक एसे लिहावं लागेल की तुम्हाला स्कॉलरशिप का द्यावी त्या युनिव्हर्सिटीने, राईट? सो इट इज ऑलवेज अन इंडिव्हिज्युअल ज्यांचं तुम्हाला स्वतःचं ऍट्रिब्यूट्स त्याला पेन डाऊन करायचंय, राईट? आणि त्याप्रमाणे ती युनिव्हर्सिटी तुम्हाला 2, 5, 6, 8, 10,000 प्रमाणे आणि ऍज पर द कुठल्या युनिव्हर्सिटीला युरो, पाऊंड, न्यूझीलंड डॉलर, कुठेही ज्या देशात जातात त्याप्रमाणे ते लोक तुम्हाला स्कॉलरशिप्स देतात. बरोबर. सो डेफिनेटली आपण पण त्यांना असिस्ट करतो की कुठली डेडलाईन्स आहे काय, ते पण मुलं करतात आणि त्याप्रमाणे पण त्यांना स्कॉलरशिप्स भेटतात. ती त्यांच्या ऍडमिट्स वर लिहून येते किंवा एक सेपरेट डॉक्युमेंट येतो त्यांना. आत्ताच्या तारखेला ना असं मायग्रेशन आपण जे होत आहे, एज्युकेशनसाठी जे मायग्रेशन होत आहे, त्यासाठी सगळ्यात तशी मायग्रेशन फ्रेंडली कंट्री कुठली आहे? सर मायग्रेशन आणि जसं त्यांना लॉंग बॅक PR पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघता तर बरेच मुलं, आता मी एव्हरी कंट्रीचं एक वेगळं स्टे बॅक ऑपॉर्च्युनिटी आहे, प्लस सगळ्या मुलांचा एक दृष्टिकोन वेगळं आहे, राईट? मी कुठल्या एक दृष्टिकोननी जाते आणि दुसरा कुठला मुलगा दुसऱ्या दृष्टिकोननी जाते. पण ऍटलीस्ट जसं आता आम्ही युरोपमध्ये सांगितलं की जर्मनीमध्ये पण 18 महिन्याचा नंतर स्टे बॅक तुम्हाला मिळतो. फिनलँडमध्ये तुम्हाला चांगलं एक PR कंट्रीज ऑप्शन्स आहेत जे तुम्ही प्रोसेस करू शकता. न्यूझीलंडमध्ये पण तुम्ही प्रोसेस करू शकता. तुम्हाला स्टे बॅक म्हणतो, तो स्टे बॅक कम्प्लीट झाल्यानंतर त्या कंट्रीचं तुम्ही प्रोटोकॉल सबमिट करावं लागतं, प्रोसिजर असतो, तो करून डेफिनेटली यू कॅन लुक इन टू. सो मुलं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड पण बघतात. सो एव्हरी कंट्रीचं एक स्वतःचं एक प्रोसेस आहे सर. जर का मला आता पण काही सब्जेक्ट्सवर येऊया. सपोज जर का मला MBBS करायचं आहे, ओके, तर मला कुठल्या देशामध्ये आणि कुठल्या युनिव्हर्सिटीजमध्ये बेस्ट ऑपॉर्च्युनिटीज आहेत? सर MBBS हा वेगळा सब्जेक्ट आहे बेसिकली. त्याच्यात बरेच मुलं कसं, बिकॉज इंडियामध्ये मेजर आपण MBBS करतो इव्हेंच्युअली, आणि ते गव्हर्नमेंट असू दे किंवा प्रायव्हेट असू दे. आता मुलं एवढ्या वर्षापासून सर, आता मुलांना बघितलंय जे लोक फिलिपिन्सला पण जातात, कझाकिस्तानला पण जातात, उझबेकिस्तानला जातात, त्याला मे बी डेफिनेटली जरा वेगळे ऑप्शन्स आहेत जिकडे मुलं चेक करतात. जॉर्जियाला पण मुलं जात असतात. सो वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये ते जातात. बरेच मोठं युकेला पण जातात. पण डेफिनेटली युके मध्ये तुम्ही ते दिलं UK कॅट देऊन थोडंसं ते एक्सपेन्सिव्ह होऊन जातं, लाईक इव्हेंच्युअली ऍज कम्पेअर टू एनी अदर कंट्री. तिथे गेल्यानंतर ते MBBS ची डिग्री प्रोसेस करेन ते इकडे येऊन. आता जसं NEPचा की आपला रूल आहे, त्यांच्यापर्यंत तुम्हाला इकडची लायसन्स एक्झाम क्लिअर करून आपल्याला इकडचं मग रजिस्ट्रेशन घेऊन देन यू हॅव टू प्रॅक्टिस. सो ते मुलं मग सब्जेक्ट टू एव्हरी मुलांचं स्वतःचं एक रिक्वायर्ड आहे, वेदर त्यांना इकडे यायचंय तिकडे राहायचंय, त्याप्रमाणे मुलं ते डिसाईड करतात. इंजिनिअरिंग आणि MBA साठी सध्या कुठल्या देशांमध्ये सगळ्यात जास्त डिमांड आहे? कारण माझ्या मते इंजिनिअरिंग म्हटलं की जर्मनी मध्येच मुलं जास्त करून तेच मी बोलले ना सर, की सगळीकडे
युनिव्हर्सिटीज आहे, हो. फक्त त्यांना ती माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. आता आयर्लंड सारख्या कंट्रीमध्ये पण बरेच इंजिनिअरिंगचे प्रोग्राम आहे. नेदरलँड सारख्या युनिव्हर्सिटीजमध्ये पण देर आर प्रोग्राम, जसे TU डेल्फ युनिव्हर्सिटी आहे, युनिव्हर्सिटी ऑफ ॲम्स्टरडॅम आहे, बरोबर. स्वीडनमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ चार्ल्समन आहे. अशा बऱ्याच युनिव्हर्सिटीज वेगवेगळ्या ठाणे आहे. म्हणजे बघा ना, हे आता आपण वास्तविक मी बऱ्यापैकी वाचत असतो, बऱ्यापैकी ऐकत असतो, पण एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे माझ्यासारख्या माणसाला सुद्धा माहिती नसतं. त्याच्यामुळे आय थिंक आजच्या तारखेला असं झालेलं आहे ना की देशाच्या सीमांच्या पलीकडे सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि ह्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला साध्य करायच्या असतील तर GBच्या याच्या एज्युकेशन फेअरमध्ये तुम्हाला निश्चितपणे सहभागी व्हायला हवं. माझ्या मते पुढच्या महिन्याच्या 6 तारखेला म्हणजे 6 सप्टेंबरला ठाण्याच्या टिपटॉप हॉटेलमध्ये हे एज्युकेशन फेअर होणार आहे. याविषयी माहिती जरा मला. सर, GB एज्युकेशनचा ठाण्यामध्ये सगळ्यात बिगेस्ट फेअर होणार आहे, जिकडे मोर दॅन 45 युनिव्हर्सिटीज थ्रू आउट द ग्लोब येणार आहे. UK मधून, आयर्लंडमधून, जर्मनीमधून, फ्रान्समधून, इटलीमधून, ऑस्ट्रेलिया, दुबई, मलेशिया. सो या सगळ्याच युनिव्हर्सिटी, तिकडे तुम्ही युनिव्हर्सिटीच्या रिप्रेझेंटेशन इन पर्सन बोलू शकता. त्यांचे ऍडमिशन क्रायटेरिया काय आहे, स्कॉलरशिप त्यांच्याकडे काय 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 प्रोग्राम्स अवेलेबल जे आपल्या अनुरूप आहे की नाही ते त्यांच्याशी बोलू शकतात. आम्ही डिफरंट बँक्सला पण अप्रोच केलंय, जे ते स्वतःहून येऊन तुम्हाला मार्गदर्शन देतील, एज्युकेशन लोनचा प्रोसेस हेल्प करतील. सो तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन भेटेल आणि डेफिनेटली तुम्ही सगळ्यांनी तिकडे यावं आणि त्याचा लाभ घ्यावा. निश्चितपणे म्हणजे ज्यांना परदेशामध्ये शिकायची ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे आणि एका ठिकाणी खूप साऱ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट ज्या परदेशातल्या आहेत त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं असेल तर 6 सप्टेंबरची ही जी एज्युकेशन फेअर आहे हिला डेफिनेटली भेट द्यायला पाहिजे. हॉटेल टिपटॉप प्लाझामध्ये सकाळी 10:30 ते 4:30च्या मध्ये आहे. 4:30च्या दरम्यान हा असणार आहे. रविवारचा दिवस आहे, म्हणजे सगळेजण फ्री असतील, रिलॅक्स असतील, म्हणजे ते एकदम व्यवस्थित टाइमला युटिलाइज करू शकतात. म्हणजे तुम्ही तुमच्या शक्य झालं तुमच्या आई वडिलांना सुद्धा तुम्ही बरोबर घेऊन जा. नक्की, ते महत्वाचं आहे. मी ऑलवेज रेकमेंड करेन पालकांना घेऊन येणं, तो प्रायोरिटी आहे. एक्झॅक्टली. मॅडम, काय सांगाल तुम्ही जाता जाता, काय सांगाल तुमच्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या दर्शकांना? मला तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आणि स्टडी अब्रॉड हा एक चांगला तुमचा निश्चय करू शकतो, पण डेफिनेटली त्याचं होमवर्क करणं गरजेचं आहे. तसं तुम्हाला रिसर्च करायचं, असं नाही की कोणी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला जावं. एक लॉंग प्रोसिजर आहे. सो 6 महिने, 8 महिने, 1 वर्ष जातं मुलाला कुठेही जायचं असेल तर तो प्रायर तुम्ही प्रोसेस स्टार्ट करा, म्हणजे तुम्ही ऑन टाइम सगळ्यामध्ये असतात. असंही कुठे लास्ट मिनिट हरी नको व्हायला की हे झालं राहिलं ते राहिलं. पण डेफिनेटली आय बी ब्लेस्ड की सगळे मुलं स्वतःच्या परदेशी जाऊन स्वतःच्या ड्रीम युनिव्हर्सिटीमध्ये स्वतःचं फ्युचर सिक्युअर करे. किंवा हार्डवर्क, डेडिकेशन इज द की टू सक्सेस, वेदर इट्स इंडियन मार्केट ऑर द ग्लोबल मार्केट. किती वेळ आधीपासून तयारी करावी लागते? आता जस्ट माझ्या मनात एक प्रश्न आलेला आहे. सर, समजा मुलांना हर कंट्रीमध्ये जायचं, त्याचा एक इंटेक म्हणजे ऍडमिशन डे जेव्हा चालू होतो, करेक्ट, तसा वेगळा असतो. जर युरोप घेतला आपण की US घेतला की आयर्लंड घेतला, UK, या लोकांचा मेजरली सप्टेंबर असतो किंवा मग जान असतो. मग सप्टेंबर इज अ फॉल इंटेक फॉर देम. तर तिकडे चालू करायचं तुम्ही साधारण 1 वर्षात पकडूनच चाला प्राय. सो या सप्टेंबरला जर मुलं येणार आहे आणि सो ऑक्टोबर 2026 पासून मुलांचे प्रोसेस चालू होतील ऍप्लिकेशन फॉर जे मुलांना नेक्स्ट इयर जायचंय. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचे वेगळ्याच कंट्रीचं त्यांचं वेगळं असतं, ते फेब्रुवारी जुलैच्या इंटेकला जातात. तर त्याप्रमाणे सो लास्ट इयर मध्ये आता कोणी पण स्टुडंट आहे स्वतःच्या स्ट्रीम मध्ये आणि त्याला विचार करायचा आहे की मला परदेशी जायचा एक विचार मिळाला, तर त्याला ती इन्फॉर्मेशन आतापासून घेणं गरजेचं आहे. तर या होत्या प्रियल गाला. गेल्या 25 वर्षाचा या क्षेत्रातला त्यांचा अनुभव आहे आणि GB एज्युकेशन ही जी संस्था आहे गेल्या 25 वर्षांपासून ठाण्यात कार्यरत आहे. त्या संस्थेचं पहिलं कार्यालय हे ठाण्यामध्ये चालू झालं होतं. आता जवळ किती ठिकाणी आपले ऑफिसेस आहेत? सर, ऑलमोस्ट 70+ ऑफिसेस इंडियामध्ये आहेत. ओके. 70 पेक्षा जास्त ऑफिसेस त्यांचे ऑल ओव्हर इंडिया आहेत आणि जवळपास 2.5 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी आजपर्यंत परदेशात शिक्षणासाठी पाठवलेलं आहे, गायडन्स दिलेलं आहे. मॅडम, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सांगतो, त्यांची ही जी एज्युकेशन फेअर आहे ही साधारणपणे 6 सप्टेंबरला आहे, सकाळी 10:30 वाजल्यापासून संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत हॉटेल टिपटॉप प्लाझामध्ये. तर डेफिनेटली तुम्हाला जर परदेशात शिकायचं असेल तर या फेअरला एकदा निश्चितपणे भेट द्या. आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.